नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲशट्यूब मराठीवरती. आता व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झाला. समजून घ्या, इकडची धावपळ, तिकडची धावपळ आणि गृहिणींना म्हटल्यावर काम काही कमी असतात का? तर ज्या दिवशी वटपौर्णिमा होती त्यावेळेस मला थोडासा लेटच झाला आवरताना आणि त्याच दिवशी इशूचं स्कूलमध्ये ॲडमिशन करून आले आणि नंतर घरी येऊन आवरलं. तर आमच्या गल्लीत ना एकजण राहतात, त्यांच्याकडे वडाचं झाड आहे, पण तिथं गेल्यावर कळलं की त्यांनी वडाचं झाड जे पलीकडे खूप मोठं शेड मारलेलं आहे तिकडं लावलं आहे. मग आम्ही सगळ्या बायका तिकडंच गेलो वडाची पूजा करण्यासाठी. तर ते झाड थोडंसं छोटं होतं मागच्या वर्षी पूजा केल्यावर, तर यावर्षी थोडंसं मोठं झालं आहे आणि अशा प्रकारे आम्ही इकडं पूजा केली आणि इतकं छान वातावरण होतं. तर आम्हाला तिकडं फोटो काढायचा मोह काही देखो यहाँ आवडला पे नाही कैमरे बाबा. का ऑप्शन है, इस पे भी आणि दबाओ बायका फिर फोटो म्हटल्यानंतर भी फोटो निकल काढायचा जाएगी, मोह वीडियो के थोडाच साथ आवडतो. फोटो भी निकल तेच तर जाएगी। आपली हाँ, इस स्पेशालिटी पे असते ना. दबाओ फिर। तर हे इस बघा पे किती दबा दो ना, ग्रीनरी हाँ आहे, चालू करने के आजूबाजूला बाद असं इस पे वातावरण आहे कैमरे पे, आणि हाँ त्या वातावरणात स्टॉप इसी आम्ही से करना बरेच है, हाँ फोटो स्टॉप इसी काढले. करना ओके। आणि सब बऱ्याच फोटो भी नवीन आएगी सबकी। मैत्रिणी पण मिळाल्या मला. ये तो ना काय दो होतं चालू है आपल्या नहीं ये बायकांचं तो बघा, अगोदर तर ओळख नसती, पण अचानक सोबत बरोबर गेल्यावर एकीच्या नादाने दुसरीची कैमरा पे ओळख भी होते दबा दो, फोटो आणि भी आ नंबर जाएगा। पण एक्सचेंज होतात. आता नंबर आजकाल कशामुळे एक्सचेंज होतात, तर हिचा फोटो काढला, तिचा फोटो काढला, मग माझ्या व्हॉट्सअपला पाठवून दे माझा फोटो. आता इथं ही नवीन लग्न झालेली माझी मैत्रीण आहे, ती आमच्यावरतीच राहायला आले. तर तिची ही पहिलीच वटपौर्णिमा होती आणि तिच्या बाजूला मी पूजा करते. सगळं सगळी छान पद्धतीने पूजा झाली आणि तिकडेच नाही का आपण उपवास सोडतो, तर बऱ्याच बायकांनी आणि मी सुद्धा गूळ आणि जी आपली डाळ असते ना, पुरणाची डाळ, ती खायची असते त्या दिवशी, तर ते खाऊन उपवास सोडला. आता आपण म्हणतो की वटपौर्णिमेचा उपवास काय धरायचा, माणसं धरतात का आपल्यासाठी किंवा आपणच का धरायचा, असं बऱ्याच महिलांच्या मनात असतं. पण खरं मी एक ठिकाणी वाचले की वड हा असा वृक्ष आहे की त्याखाली खूप सारं आपण सावलीला त्याची खूप जास्त सावली असते. त्यामुळं पूर्वीचे लोक काय करायचे की घर बांधलं की त्याच्या बाजूला वडाचं एखादं झाड लावायचे आणि वडाच्या झाडाची सावली इतकी छान असते आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारं झाड म्हणून वडाच्या झाडाला ओळखलं जातं. आता पहिलं काही ए सी होते का हो, घरात काही ए सी नसायचे. मग ज्यांच्या घरी वडाचं झाड आहे, तर ते वडाचं झाड इतकं मोठं वाढायचं की एकदम पसरायचं, असं वरती जात नाही ते अशोक वृक्षासारखं. ते कसं बाजूला पसरत जातं आणि मग घरावरती बरोबर त्याची सावली येते आणि घरावरती सावली आली की बरोबर आपण त्याच्या खाली म्हणजे घर असतं आणि घरात एकदम थंड वातावरण, ए सीला पण लाजवेल असं वातावरण व्हायचं. आता हे आमचे आजी आजोबा सांगायचे, तर त्यातलीच थोडीशी इन्फॉर्मेशन आहे मला आणि ती मी परवा वाचली पण नेटवर थोडीफार. तर तसं होतं आणि बघा आपण बऱ्याच जणांच्या घरावरती नाव वगैरे टाकलं असतात, वडमाऊलीची कृपा. आता आमच्याच गल्लीत एक घर आहे, तिथं त्यांनी घराला नाव टाकलं आहे वडमाऊली कृपा आणि त्याच्याखाली आईची कृपा. आता वडाला जसं आई आपण आईच समजतो ना, वडमाऊली म्हटल्यानंतर आईच येतं, तशा प्रकारेच ते असेल. आता आमची इथं पूजा करून झाले आणि खूप लवकर पूजा झाली होती, अब कारण 10 स्टॉप कर वाजताच दो आम्ही क्या, पूजा बहुत लंबा करायला हो गेलो जाएगा होतो. वीडियो। 10:30चा मुहूर्त होता उसी से म्हणून. ना जहाँ से स्टार्ट आणि किया। घरी येता येता उशीर नाही झाला, पण थोडंसं गप्पा मारत वगैरे बसलो आणि आलो मग पटकन घरी. आता घरी आल्यानंतर उपवास सोडला. तुमची पूजा कशी झाली हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडून काही सजेशन पाहिजे असतील किंवा मला काही सजेशन द्यायचे असतील तर ते पण द्या. आता इथं पूजा आवरून झाले, फेरे मारून झालेत. 7 फेरे मारायचे होते. हाच नवरा सातो जन्मी मिळू दे म्हणून. आणि आता आम्हाला फोटो काढायचा देखो मोह काही ठीक से आवरला आया नाही. कि नहीं, फोटो वगैरे काढले इथं फोटो अच्छा से आणि आया कि थोड्या नहीं वेळाने देखो। बायका इथे ओटी भरत देख होत्या लूंगी, आणि खराब ओटी नहीं भरून घेतली एकमेकींची. ओटी भरण्याचा कार्यक्रम इकडे चालू होता आणि इकडे आजूबाजूला असं वातावरण होतं बघा. हे वातावरण बघून तुम्हाला पण वाटत असेल. आणि आता इथं माझे फोटो काढायचे चालू आहे आणि घरी आल्यानंतर म्हटलं नवऱ्यासोबत एक तरी फोटो असावा ना, तर नवऱ्यासोबत आणि मुलासोबत पण फोटो काढला आणि झाली वटपौर्णिमा सेलिब्रेट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.